नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। मनसेच्या इशाऱ्यामुळे प्रशासन खडबडून झाले जागे। परंडा मुंगशी पालखी मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू। संत एकनाथ महाराज पालखी सोहळा अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला असताना परंडा ते मुंगशी या पालखी मार्गाची प्रचंड दुरावस्था झाल्याचे समोर आले आहे। रस्त्यावरील खड्डे आणि चिखलामुळे पायी चालणाऱ्या हजारो वारकऱ्यांचे हाल होण्याची भीती निर्माण झाली होती। या गंभीर समस्येची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाला धारेवर धरले होते। 2 दिवसात रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र मनसे स्टाईल आंदोलन छेडू असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब गणपत ढवळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिला होता। मनसेच्या या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे झाले असून पालखी मार्गाच्या दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करण्यात आले आहे। वारकरी आपला बाप छळ सहन करणार नाही या संदर्भात बोलताना मनसे जिल्हाध्यक्ष आबासाहेब ढवळे म्हणाले, वारकरी हा आपला बाप आहे। दरवर्षी श्रद्धेने पायी चालणाऱ्या या माऊलींना जर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चिखल खड्ड्यातून चालावे लागणार असेल तर मनसे ते अजिबात खपून घेणार नाही। मनसेच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता शिंदे यांची भेट घेऊन रस्ता दुरुस्तीचे निवेदन दिले होते। त्यावेळी अभियंता शिंदे यांनी 2 दिवसात दर्जेदार दुरुस्ती करण्याचे तोंडी आश्वासन दिले होते। त्यानुसार मनसेच्या जिल्हाध्यक्ष आबा ढवळे, शहराध्यक्ष नवनाथ कसबे, तालुका उपाध्यक्ष प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रशासनाकडून हे काम करून घेतले आहे। पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता काम सुरू केल्यामुळे आता वारकरी आणि स्थानिक नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे। रयत संवादसाठी फारुख शेख, परंडा, धाराशिव। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।